कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये 66वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळेमधील पै वेताळ शेळके यांनी मिळवलाय आणि म्हाड्याच्या मातीतनं पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवलाय असं प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केलंय। माढा तालुक्याला प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिलाय आणि या निमित्तानं मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके यांच्या मूळ गावी बेंबळी ह्या ठिकाणी जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी आमदार पाटील बोलत होते। यावेळी बेंबळेवासियांच्या वतीनं पैलवान शेळकेंची गावातनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। संघर्षातनं वाट काढून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळेमधील महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळदादा शेळके आणि त्यांच्या आई वडिलांचा नागरी सत्कार अभिजित पाटील यांच्या वतीनं करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल, मंत्रिमंडळामध्ये असेल, सातत्यानं आपल्या मतदारसंघाचा विषय पोहोचवण्याची जबाबदारी, तुम्हा सगळ्यांबरोबर राहण्याची जबाबदारी, तुम्हा सगळ्याला एकमेकाबरोबर साथ देण्याची जशी जबाबदारी वाढली माझ्यावरती, तशी आज दादा शेळके तुमच्यावर जबाबदारी ही वाढली की उद्या हिंद केसरी आणि ऑलिम्पिकचा त्या ठिकाणी मेडल माढा तालुक्याला आणून द्यायचे आहे। त्यामुळं आता इथं स्पर्धा संपली नाही, जिंकलो म्हणजे इथून पुढचा काळ आता त्या ठिकाणी अधिकीचा मेहनत करायचा आहे, अधिकीचं कष्ट करायचंय आणि राहिलेली स्वप्न आपल्या माढा तालुक्याची, आई वडिलाची, सगळ्या गावाची त्या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण करायची आहेत। मी एवढंच खात्रीनं तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी आम्ही दादाला नेऊन त्या ठिकाणी क्रीडा मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा आपला पुढच्या काळामध्ये एका बाजूला त्याने आता FY ला शिक्षण घेतोय, त्या ठिकाणी अजून 2 वर्ष ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला देखील त्या ठिकाणी सुवर्ण काळ येणार आहे। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी हिंद केसरीची तयारी करत असताना पुढच्या स्पर्धेमध्ये तो त्या ठिकाणी विजयी होईल आणि त्याचबरोबर जसं मगाशी बोलताना सांगितलं तसं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मंत्र्यांना अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी साकडं घालून हक्कानं भांडून दादा शेळकेला DYSP असेल, जिल्ह्याचा त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा अधिकारी असेल, क्लास 1 पोस्ट साठी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून घेतली जाईल।